मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार GNM थर्ड इयरचा मिडवाईफ ट्रेनिंग गायनेकॉलॉजीचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर 5 मार्काला फिलिंग द ब्लँक्स विचारला जाणारा प्रश्न आपण बघणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हे गरोदरपणातील उच्च रक्तदाब यासाठी महत्त्वपूर्ण आहे। तर त्याचे आहे ऑक्सिडोसिन, मॅग्नेशियम सल्फेट, डायझेपम आणि सोडा बायकार्ब। यातलं आपल्याला लिहायचं आहे। तर ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेन, फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग्स आणि त्याचा आपण नुसते आज क्वेश्चन बघून घेऊया। तर दुसरा आहे, डॅश डॅश ही जटिलता भ्रूणासंबंधी आढळते तेव्हा गरोदर मातेचा रक्तदाबाचा त्रास असतो। तर गर्भाची वाढ खुंटणे, भ्रूणाचे पाण्याच्या फुग्यांमधील अवस्था, बाळ मोठे बाळ होणे आणि भ्रूण संकुचन पावणे। त्याच्यानंतर तिसरा आहे, अकाली प्रसूती झाल्यानंतर बाळाचे फुफ्फुस चांगले काम करण्यासाठी डॅश डॅश हे औषध दिले जाते। कोणते औषध दिले जाते? तर अँटीबायोटिक, सेडेटिव्ह, टोकोलायटिक आणि कार्डिकोस्टेरॉइड। याच्यापैकी आपल्याला सांगायचे, तर आपण नंतर बघूया आरामात, याचा वेगळा व्हिडिओ येईल। त्याच्यानंतर चौथा आहे, गर्भाशयात गर्भनिरोगाची साधने ठेवल्यास डॅश डॅशची जटिलता येते। कोणती जटिलता येते? तर रक्तस्राव होणे, गर्भाशयातील साधन बाहेर पडणे, पोटात दुखणे, गर्भाशयाचा संसर्ग। त्याच्यानंतर सर्वसाधारण गर्भधारणेचा कालावधी डॅश डॅश आठवडे असतो, 28, 40, 36, 42। योग्य जुळवा जुळवा, ॲमनेरिया, स्त्रीकटीच्या मुखाची लांबी, लोकिया, गरोदरपणातील रक्तदाब, वंध्यत्व। ब गटामध्ये आहे 12 सेंटीमीटर, पायी न येणे, अति जोखमीचे गरोदरपण, गर्भधारणा न होणे, प्रसूतीनंतर योनिमार्गातून रक्तस्रावाच्या मॅच द फॉलोइंग्स। त्याच्यानंतर चुकीबरोबर 5 मार्कालाच विचारला जाणारा प्रश्न, दुसरा तिमाहा गरोदर मातेचा सुरक्षित असतो, पुन्हा पुन्हा गर्भपात होणे यालाच वारंवार गर्भपात म्हणतात। एंडोमेट्रियम हा गर्भाशयातील सर्वात वरचा भाग आहे। इंजेक्शन मेथोजेन हे हृदयकार असलेल्या मातेला देऊ शकतो। मागची टाव ही डायमंडच्या आकाराची असते। त्याच्यानंतर व्याख्या लिहा, गर्भपात, गर्भमस्तकाची घडण, अपघात, स्कोअर, प्रसूतीपूर्व रक्तस्राव आणि एड्स। त्याच्यानंतर खाली फरक स्पष्ट करा, मोनोझायगोटिक ट्विन्स आणि मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक ट्विन्स, पुरुष कटी आणि स्त्री कटी, अतिगर्भोदक, कमी गर्भोदक, चिमटा लावून प्रसूती आणि व्हॅक्यूम लावून प्रसूती। त्याच्यानंतर टिपा लिहा, जरायूची कार्ये, MTP ॲक्ट, फिटल सर्क्युलेशन, वॅस्क्युलर मूल, गरोदरपणातील आहार। त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, श्रीमती सोनिया 24 वर्षाची प्रथम प्रसव आणि योनीमार्गे पाणी जात आहे व त्यांना प्रसूती किंवा प्रसववेदना सुरू झाल्या। तर खाली प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आपल्याला। स्वाभाविक प्रसूतीची व्याख्या, प्रसूतीच्या अवस्था व लागणारा वेळ, प्रथमा व बहुप्रसवा, प्रीमॅच्युअर मेम्ब्रेन रप्चर होण्याची कारणे, प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेचे व्यवस्थापन, प्रसूतीच्या तिसऱ्या अवस्थेच्या अनिष्ट परिणामाची यादी किंवा और ह्याला प्रश्न आहे, श्रीमती शबाना यांना जुळीमुळे असलेली गर्भधारणा आहे, त्यांना 32 आठवड्यांची गर्भधारणा व प्रसूतीपूर्व कक्षात दाखल झाले। तर खाली प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत। जुळी गर्भधारणा व्याख्या, जुळ्या गर्भधारणेची कारणे, जुळ्या गर्भधारणाचे व्यवस्थापन, ब्रिज प्रेझेंटेशनची व्याख्या, ब्रिज प्रेझेंटेशनचे प्रकार कोणते ते आपल्याला लिहायचे आहेत। त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, श्रीमती सरिता 36 आठवड्यांच्या गरोदर आहेत, त्यांच्या गर्भधारणेमध्ये बाळ आडवे आहे व त्यांना कॉन्टॅक्ट पेल्विक्स आहेत। खाली प्रश्नांची उत्तर लिहा, संकुचित कटरेची व्याख्या लिहा, ट्रान्सवर्स लाईन म्हणजे काय, सिझेरियन सेक्शनची कारणे कोणती, व्हर्जन म्हणजे काय, श्रीमती सरिता यांचे सिझेरियन सेक्शन ऑपरेशन पूर्वीचे व नंतरचे व्यवस्थापन किंवा और एवढं आहे। ठीक आहे। तर अशा प्रकारे किंवा वंध्यत्वाची व्याख्या लिहा, वंध्यत्वाचे वर्गीकरण लिहा, स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे आणि वंध्यत्वावर उपचार पद्धती। तर अशा प्रकारे 5व्या प्रश्नाला और आहे। ही प्रश्नपत्रिका आहे GNM थर्ड इयरची। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।